एक्झाम्पल आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4x² मायनस 6x². तर याचे आपल्याला फॅक्टर काढायचे. आता हे पण मागासारखंच करायचं. 4 आपल्याला कसं लिहिता येईल, त्याची प्राईम फॅक्टर काय येणार आहे, 2 × 2. तर 4 साठी लिहिलं आपण 2 × 2. तसं x² साठी काय लिहिणार आहे आपण, तर x² साठी x × x आणि y एकच आहे, तर y आहे तसं लिहूया मल्टिप्लाय y. ओके. तर परत इकडे 6. तर 6 चे प्राईम फॅक्टर काय होतील, 6 चे प्राईम फॅक्टर होणार आहे 2 3 जा 6, म्हणजे 6 साठी काय लिहिणार 2 × 3 आणि x² साठी काय लिहिणार, किती टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे, 2 टाइम्स x × x. आता हे दोन ग्रुप केले आपण, या दोन ग्रुपमध्ये कोण कॉमन आहे बघूया. तर बघा इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे 2 कॉमन आला. परत त्याच्यानंतर हा 2 आहे पण इकडे 2 नाही आहे, किंवा इथे 3 आहे पण इकडे 3 नाही आहे. आता x बघा, इथे एक x कॉमन आहे, इथेही x कॉमन आहे, इथे x घेतला, आणखीन एक x कॉमन आहे दोन्हीकडे. हा एक x आहे इथला आणि हा एक x, म्हणजे x किती वेळा झाले, 2 वेळा झाले, म्हणजे आणखीन एक x कॉमन आहे, तो लिहिला. बाकी कोणीही कॉमन नाही आहे, तर राहिलेले आपण लिहून काढूया ब्रॅकेटमध्ये. तर राहिलेले कोण कोण राहिले बघा, इथे 2 राहिला, हा 2 एक आहे इथला, तो राहिला, आणि इथे y राहिला, म्हणजे 2 × y. तसं इथे सगळे कॉमन काढलेत, फक्त कोण राहिलाय, 3 राहिलाय. मग आता 2x × x म्हणजे x काय होणार, स्क्वेअर. x × x काय होणार, x². 2x², 2 × y 2y मायनस 3. म्हणजे आन्सर काय असेल आपलं, 2x², 2y - 3 हे त्याचे फॅक्टर असणार. ओके.